साखरवाडी येथे रात्रीच्या पावसाच्या परिस्थितीमध्ये रात्रीच्या अंधारामध्ये सकाळी पहाटे पहाटे फाशीवादी कुटुंबातल्या 4 व्यक्तींना आपला प्राण गमावा लागला. वास्तविकता तो इन्सिडेंट कसा घडला, का घडला, याच्यावर मात्र आजही कुणी खुलासा नीट केलेला नाही. खरं सांगायचं तर रात्रीच्या अंधारामध्ये पोलवरली वायर तुटावी आणि ती खाली पडावी आणि त्याकडं एबीसीबीच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असावं. त्याच खांबावरून टीव्हीच्या केबल्स म्हणजे अनेक व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आपापल्या केबल्स नेलेल्या होत्या आणि याकडे एबीसीबीने केलेलं दुर्लक्ष, त्या दुर्लक्षातून झालेला हा अपघात आहे. त्यामुळे या अपघाताला जबाबदार असलेल्या एबीसीबीवर कारवाई करावी ही मागणी मी परवा दिवशी 10 तारखेला साखरवाडीच्या घडलेल्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना भेटून आपण ती मागणी केली होती. मात्र या मागणीवर आजही कुणी व्यवस्थित कारवाई केली नाही. हे देशातलं दुर्दैव आहे. आज जर दुसऱ्या कुठल्या समाजातल्या माणसावर असा प्रसंग ओढवला तर शासन पळत येतं. पण हे फाशीबाजी मंडळी सातत्यानं गावाबाहेर राहणारी, आयुष्यभर कष्ट करून खाणारी आणि त्याबरोबर ह्यांना कोणी वाली नसणारी मंडळी आहेत आणि त्यामुळे एमएससीबीच्या अधिकाऱ्यापासून सगळ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तेव्हा आता आम्ही जाऊन जिल्हाधिकाऱ्याला भेटणार आहोत, विनंती करणार आहोत की आम्हाला त्या कुटुंबाला तात्काळ त्यांना आर्थिक मदत व्हावी आणि ही आर्थिक मदत जसं आपण काय तर म्हणतो, कुठला ते हेड आहे ना आपल्याकडं, कुठल्या हेड आहे मध्ये ते आपलं मुख्यमंत्री सहायता निधी नावाचं हेड आहे, त्या हेडवरनं ती मदत व्हावी असं आपण विनंती केली असता आणि संबंधित तहसीलदारला फोन केला असता. तहसीलदार म्हणतो की आम्हाला हे हेड म्हणतो पैसे देता येत नाही. मग पैसे कशाचे कधी देता येतात? गरीबाची मेली की पैसे देता येतात, श्रीमंताची मेली की पैसे देता येतात. ही बाब तशी फार खेदजनक आहे आणि म्हणून आज जिल्हाधिकाऱ्याला भेटायला आलेलो आहे की तुमच्या हेडमधनं असे पैसे देता येत नाहीत का, आणि येतात तर मग तुम्ही यांना तात्काळ मदत का नाही केली? का ते फासबारती आहेत म्हणून मदत करायची, ते शोषित आहेत म्हणून मदत करायची नाही का, त्यांना गावाकुसाबाहेर ठेवलंय म्हणून मदत करायची नाही? तर यांना मदत ही झाली पाहिजे आणि ती झाली नाही तर विरोधी पक्ष आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. मुळात पहिल्यांदा केबल ज्या वायरी ज्यांनी टाकल्या त्या केबल धारकावर कारवाई करा. ज्या अधिकाऱ्यानं हलगर्जीपणा दाखवल्यामुळे ती केबल तुटली आणि त्या तुटलेल्या केबलमध्ये अपघात झाला, त्यामुळे संबंधित एमएससीबीच्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे. यासाठी आज आपण जिल्हाधिकाऱ्याला भेटणार आहोत आणि यावर जिल्हाधिकाऱ्याला जाब विचारणार आहोत.